Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. मूड ऑफ द नेशन, इंडिया टुडे ग्रुप आणि सी वोटरचा हा सर्वे वर्षातून दोनदा केला जातो आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हा आता सर्वे आलेला आहे. या सर्वेमध्ये देशातील प्रश्न असतील, मग सत्ताधारी असतील, नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ असेल, त्यांना किती पसंती आहे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देखील कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे देशातील जनतेचा, हे आपण तुम्ही पाहतच आहोत. लाईव्ह स्ट्रीमिंग असेल किंवा राहुल गांधी ज्या पद्धतीनं छात्रों की गूंज हा तरुणाईसोबत, महिलांसोबत, तरुणींसोबत संवाद साधत आहेत आणि ते ज्या पद्धतीनं प्रश्न उपस्थित करत आहेत, मग तो तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न असो, महिलांची सुरक्षितता असो किंवा इथेनॉलचा मुद्दा असो, या सर्व बाबींवरती देशातील जनतेला काय वाटतं आणि देशामध्ये सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती नागरिकांची मतं काय आहेत, अशा पद्धतीची सर्व मतं इंडिया टुडे ग्रुप आणि सी वोटरनं जाणून घेतली होती. आणि यामध्ये जवळपास देशभरातून 91,000 नागरिकांचे सॅम्पल घेण्यात आले होते आणि या सॅम्पलमध्ये जे काही पद्धतीचे प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं नागरिकांनी स्पष्ट पद्धतीने दिलेले आहेत. आता त्यामधील पहिला प्रश्न असा होता की भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना तुम्ही ज्या पद्धतीनं प्रतिसाद, त्यांचा कार्यकाळ आहे, नुकतेच त्यांना 12 वर्ष झालेले आहेत आणि ह्या 12 वर्षामध्ये त्यांचा नरेंद्र मोदी यांची पसंती काय आहे आणि देशामध्ये समजा आता निवडणुका झाल्या तर नरेंद्र मोदी यांना किती पसंती आहे, राहुल गांधी यांना किती पसंती आहे, याच्या पद्धतीचा हा प्रश्न होता. हु इज द बेस्ट सुटेड टू बी द नेक्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, भारताचा पुढील पंतप्रधान होण्यासाठी सर्वात योग्य व्यक्ती कोण आहे, असा हा प्रश्न होता. तर त्यामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनाच पसंती आहे. जवळपास 48.7% नागरिकांची पसंती आहे की नरेंद्र मोदी हे पुढील पंतप्रधान असावेत आणि त्यामध्ये राहुल गांधी यांना 27.1% एवढी मतं नागरिकांची पसंती आहे. एवढ्या नागरिकांनी त्यांचा कौल म्हणजे नागरिकांनी राहुल गांधी यांच्या पारड्यामध्ये दिलेला आहे. जर तिसरं नाव बघितलं तर सी जोसेफ विजय, जे की तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. अभिनय क्षेत्रातून ते राजकारणात एंट्री मारली. पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी तामिळनाडू विधानसभेची निवडणूक मोठ्या प्रमाणात जिंकली आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. त्यांचं नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहे. 4 नंबरला आहे ममता बॅनर्जी यांचं, त्यांना 2% नागरिकांची पसंती आहे. अखिलेश यादव यांना 1.7% नागरिकांची पसंती आहे. अभिजित दिपके यांचं इंटरेस्टिंगली हे नाव पहिल्यांदाच या लिस्टमध्ये आलेलं आहे. अभिजित दिपके यांनी ज्या पद्धतीनं बोस्टनमधून येऊन भारतामध्ये कॉक्रोच जनता पार्टीची मुवमेंट चालू केली, नेटचा मुद्दा त्यांनी घेरला आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील केंद्रीय शिक्षण मंत्री, मनुष्यबळ विकास मंत्रालय असं त्याला नाव असतं, त्याचे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि कुठेतरी युवक वर्ग देशामध्ये जागा झाला आणि रस्त्यावरती उतरला आणि शिक्षणावरच्या मुद्द्यावरती बोलू लागला आणि त्यांचा राजीनामा झाला. त्याच मुवमेंटचे जनक म्हणता येईल किंवा आंदोलनकर्ते म्हणता येईल, तरुणांना जागा करणारा एक युवक म्हणता येईल, ते अभिजित दिपके यांना 1.3% नागरिकांची पसंती आहे की त्यांनी देशातील पुढील पंतप्रधान योग्य जो कॅन्डिडेट आहे त्याच्यामध्ये त्यांचं नावाचा उल्लेख आहे. आणि शेवटी आहे अरविंद केजरीवाल यांचं नाव. 1.2% नागरिक यांची अरविंद केजरीवाल यांच्या नावाला पसंती आहे. असा हा पहिला प्रश्न होता. त्यानंतर जर आपण बघितलं तर हाऊ डू यू रेट द परफॉर्मन्स ऑफ नरेंद्र मोदी ॲज अ प्राईम मिनिस्टर, नरेंद्र मोदी यांचं जी पंतप्रधान पदाची कारकीर्द आहे त्याला तुम्ही कशा पद्धतीने रेटिंग करू शकता आणि त्याला किती गुण देऊ शकता, अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारला होता. तर उत्कृष्ट, आउटस्टँडिंग, जवळपास 30% नागरिकांचं मत आहे की आउटस्टँडिंग, उत्कृष्ट अशा पद्धतीचा कार्यकाळ आहे. गुड म्हणतात, चांगला म्हणतात 21% नागरिक आणि ॲव्हरेज म्हणजे सर्वसाधारण 17% नागरिक आहेत ते म्हणतायत आणि पुअर म्हणजे एक अत्यंत खराब 11% आणि अत्यंत व्हेरी पुअर, अत्यंत खराब कामगिरी 15.5% नागरिक असं त्यांचं मत आहे की नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाची जो काही कारकीर्द आहे, त्यांचा कार्यकाळ आहे, ज्या पद्धतीने ते काम करतायत ते अत्यंत खराब आहे 15.5% आणि आउटस्टँडिंग आहे 30%, चांगलं आहे 21%, ॲव्हरेज 17%, पुअर म्हणजे खराब 11%, अशा पद्धतीचा हा दुसरा प्रश्न होता. त्यामध्ये जर तिसरा प्रश्न देखील नागरिकांना विचारला होता की हाऊ सॅटिस्फाईड आर यू विथ द ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ द एनडीए गव्हर्नमेंट. नरेंद्र मोदी यांचं जे 2024ला सरकार स्थापन झालं ते बहुमताचं, भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं नाही, त्यांचं एनडीएचं असं बहुमत मिळालं आणि त्याच्या पूर्ण कामगिरीवरती तुम्ही कशा पद्धतीनं संतुष्ट आहेत, अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. तर व्हेरी सॅटिस्फाईड असं 50% नागरिक म्हणतायत. नीदर सॅटिस्फाईड नॉर डिससॅटिस्फाईड 14%
आणि अनसॅटिस्फाईड असं 29% नागरिक असं म्हणतायत की अनसॅटिस्फाईड आहोत आम्ही, असा त्या पद्धतीचा त्यांचा प्रतिसाद नरेंद्र मोदी यांच्या इंडिया सरकारला आहे. अशा पद्धतीचा हा तिसरा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर जर बघितलं आपण, व्हॉट हॅज बीन द सिंगल बिगेस्ट अचिव्हमेंट ऑफ द एनडीए गव्हर्नमेंट. नरेंद्र मोदी यांचं जे एनडीए गव्हर्नमेंट आहे त्यांच्या एनडीए गव्हर्नमेंटची सर्वात मोठी कामगिरी, सर्वात मोठी अचिव्हमेंट कोणती आहे, तर त्यामध्ये पहिला नागरिकांचा कौल आहे की पॉलिटिकल स्टेबिलिटीला जवळपास म्हणजे राजकीय स्थिरता आहे त्याची 13.2% नागरिक त्यांना म्हणतात की राजकीय स्थिरता आहे. राम मंदिराचा जो मुद्दा आहे, राम मंदिराचं निर्माण झालं, त्या धर्तीवरती सर्व तो कॉरिडॉर विकसित केला आहे, मग तो वाराणसीमध्ये देखील असेल, या धर्तीवरती 11% नागरिकांचं त्यांचा कौल आहे की ते चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, मग देशभरामध्ये ज्या पद्धतीचे रस्ते होत आहेत, उड्डाणपूल होत आहेत, त्याच्यावरती देखील 10% नागरिकांचं समाधानी आहेत, त्यांची पसंती या गोष्टीला आहे. आणि त्यानंतर करप्शन फ्री गव्हर्नमेंट 8% नागरिक, आणि काश्मीरचा जो मुद्दा होता आर्टिकल 370 त्याला 7.4%, आणि ज्या वेलफेअर स्कीम आहेत, सार्वजनिक योजना आहेत, मग लोककल्याणकारी योजना म्हणतो आपण त्याला, 6.1% या योजनांसाठी नागरिकांची पसंती आहे. त्यानंतर पुढचा असा प्रश्न होता की व्हॉट हॅज बीन द बिगेस्ट फेलर ऑफ द इंडिया गव्हर्नमेंट. नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं सर्वात मोठी म्हणजे फेल्युअर म्हणता येईल की कामगिरी चांगल्या पद्धतीनं त्यांना करता आली नाही. त्यामध्ये जर पहिलंच त्यांनी नागरिकांनी पसंती दिली आहे की प्राईस आणि इन्फ्लेमेशन, देशातील वाढती महागाईला जवळपास 23% नागरिक म्हणतात की देशामध्ये वाढलेली महागाई आहे ती कंट्रोलमध्ये नरेंद्र मोदी सरकारला कमी करताना यश आलेलं नाही. त्यानंतर जर बघितलं, अनएम्प्लॉयमेंट आहे, बेरोजगारीचा मुद्दा आहे. युवांच्या 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार येताना त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये अजेंडामध्येच असं होतं की आम्ही दरवर्षी तरुणांना 2 कोटी नोकऱ्या देऊ, अशा पद्धतीची घोषणा होती. आणि तोच मुद्दा आता 12 वर्षांनंतर देखील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला अडचणीचा ठरतोय. ज्या पद्धतीचं कॉक्रोच जनता पार्टीचं मुवमेंट असेल, शिक्षणाचा मुद्दा असेल, राहुल देखील अनएम्प्लॉयबल जी काय अनएम्प्लॉयमेंट आहे किंवा बेरोजगारीचा मुद्दा आहे त्याला धरून विरोधक देखील नरेंद्र मोदी यांच्या सरकारवरती सतत टीका करताना आपल्याला दिसत आहे. तर तोच मुद्दा नागरिकांना देखील वाटत आहे की 15.9% म्हणजे जवळपास 16% नागरिक म्हणतात की बेरोजगारी हा सध्या देशातील महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारला काम करताना यश मिळत नाही. त्यानंतर इकॉनॉमिक ग्रोथ आहे 13.9%, आणि असे अनेक प्रश्नांची उत्तरं देखील आहेत. मग कम्युनल व्हायलन्स जे आहेत ते वाढलेले आहे देशामध्ये. 3.6% नागरिक म्हणतात की नरेंद्र मोदी यांच्या सरकारला कम्युनल व्हायलन्स जे धार्मिक तेढ देशामध्ये वाढलाय ते कमी करताना यश मिळालेलं आहे. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता आणि त्याच्यावरती नागरिकांनी त्यांची मतं दिलेली आहेत. व्हॉट डू यू थिंक द बिगेस्ट प्रॉब्लेम ऑफ इंडिया फेसेस करंटली. आपला भारत देश हा सध्या सगळ्यात मोठा प्रश्न भारतासमोर सध्या कोणता आहे असा प्रश्न नागरिकांना विचारला, तर त्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट हेच पहिलं उत्तर आहे. त्यामध्ये 22.7% नागरिक म्हणतात की देशातील वाढती बेरोजगारी हा सध्या भारताचा सर्वात मोठा अडचणीचा मुद्दा असू शकतो. तरुणांसमोरील हा मुद्दा आहे. त्यानंतर वाढलेली महागाई 18.1% म्हणतात की देशामध्ये महागाई वाढलेली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे त्यामध्ये 7.3% नागरिक म्हणतात की शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे, मग शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव नाहीये, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या असतील किंवा शेतकऱ्यांच्या पिकाला जो भाव नाहीये, मग शेतकऱ्यांचं दिवसेंदिवस उत्पन्न घटत चाललंय, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावर देखील नागरिक म्हणतात की 7.3% नागरिक म्हणतात देशातील की शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे तो सध्या देखील देशातील अडचणीचा मुद्दा आहे. कारण की आपली भारताची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे आणि त्या धर्तीवरती हा मुद्दा आहे. त्यानंतर फॅमिलीचं जे इन्कम आहे, कुटुंबाचं उत्पन्न ते घटलेलं आहे, ज्यामध्ये असं म्हणतात की 5.4% नागरिक म्हणतात की देशातील जे काही नागरिक आहेत त्यांचं उत्पन्न घटलेलं आहे. आणि करप्शन हा मुद्दा जो आहे, भ्रष्टाचार हा देखील आताचा कळीचा मुद्दा आहे, ते देखील कमी करण्यामध्ये देखील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला यश मिळालं नाही आणि तो मुद्दा देखील आता अजूनही सुरू आहे, भ्रष्टाचार अजूनही सुरू आहे असं देशातील 4.6% नागरिक म्हणतात. त्यानंतर जर बघितलं आपण महिलांची सुरक्षितता, 4.3% नागरिक म्हणतात की महिला अजूनही देशामध्ये सुरक्षित नाही. हा मुद्दा देखील आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर पुढचा असा एक प्रश्न होता की हॅज करप्शन रिड्यूस्ड ऑर इन्क्रीज इन इंडिया अंडर द मोदी गव्हर्नमेंट. म्हणजे 2014ला नरेंद्र मोदी यांचं सरकार ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशा पद्धतीचा प्रचार होता आणि त्यानंतर 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार कमी झालाय का असा हा प्रश्न होता. त्यात
तर देशातील नागरिकांचा आहे अत्यंत धक्कादायक असा कौल आहे की म्हणजे 43.2% नागरिक म्हणतात की भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि 34.8% नागरिक म्हणतात की कमी झाला आहे आणि भ्रष्टाचारामध्ये काहीच बदल झाले नाही. जशाच तशी परिस्थिती आहे. मग काँग्रेस गव्हर्नमेंटचं असो किंवा नरेंद्र मोदी यांचं गव्हर्नमेंट असो, इंडियाचं गव्हर्नमेंट असो, जैसे ते परिस्थिती आहे. 14.8% नागरिक म्हणतात की भ्रष्टाचारामध्ये कोणताही बदल झालेला आहे. पण जर आपण बघितलं तर पहिला प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये वाढ झालेली आहे असा ओव्हरऑल 43.2% नागरिकांचा कौल आहे. त्यानंतर जर आपण जेनझी रिलेटेड जे देशामध्ये वातावरण आहे त्यामध्ये देखील प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता आणि मूड ऑफ द नेशनचे सर्व व्हिडिओ असतील, लाईव्ह असेल आणि त्या संदर्भातील सर्व बातम्या देखील मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.